नमस्कार. मागील काही दिवसांपासून तुम्ही भारत आणि अमेरिका संबंधांविषयी किमान ट्रेड डील बाबत तरी भरपूर काहीतरी ऐकलं असेल, वाचलं असेल. बरं, त्याच गोष्टी आपण आपल्या अभ्यासाच्या अनुषंगानं आज चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. तुम्हाला माहिती आहे, नुकतंच काही दिवसांपूर्वी भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये व्यापार करार झाला. तर या व्यापार करारासाठी भारत जवळपास गेल्या वर्षभरापासून अमेरिकेच्या मागे लागला होता. मात्र अमेरिकेच्या ट्रम्प यांनी विविध कारणं दाखवत किंवा वेगवेगळ्या गोष्टी आडकाठी आणत तो व्यापार करार काही सक्सेस होऊ दिला नाही. बट अल्टिमेटली तो झाला व्यापार करार. सो त्या अनुषंगानं आपण बेसिक गोष्टी ज्या आपल्या अभ्यासाच्या किंवा एक्झामच्या अनुषंगानं महत्वाच्या आहेत त्या समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. बरं, भारत अमेरिका व्यापार करार 2026 याचे बेसिक मुद्दे काय आहेत? तर सर्वात पहिला मुद्दा अगदी त्यातला महत्त्वाचा तो म्हणजे अमेरिकेनं जे भारतावर यापूर्वी 50% टॅरिफ, त्याला तुम्ही टॅक्स असं म्हणा, जो लावला होता तो आता 50% टॅरिफ कमी करून कुठपर्यंत आला तर 18% वर आणला. हे आपल्याला माहिती पाहिजे. दुसरं काय केलं अमेरिकेनं? तर अमेरिकेनं या करारात सांगितलं की पुढच्या काही काळात भारतानं अमेरिकेकडून $500 बिलियन इतक्या रुपयाच्या विविध गोष्टी विकत घेतल्या पाहिजे भारतानं. मग त्यामध्ये काही डिफेन्स रिलेटेड बाबी आहेत, काही ऍग्रिकल्चर बाबी आहेत, काही टेक्नॉलॉजी क्षेत्रासंबंधी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. त्या गोष्टी तुम्हाला दिसतील पुढे जाऊन. म्हणजे यालाच म्हणतात बाय अमेरिकन पॉलिसी. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊ. नेक्स्ट, ऊर्जा आयात. हा जो व्यापार करार झाला, या व्यापार करारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जे ट्विट केलं होतं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारत हा रशियाकडनं जे क्रूड ऑइल, कच्चं तेलाचं आयात जे करतो होता ते कमी करेल आणि भारत मोठ्या प्रमाणात कच्चं तेल कुठून आयात करेल तर आता अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडनं. आता तुम्हाला माहिती आहे की काहीच महिन्यांपूर्वी अमेरिकेने व्हेनेझुएलावर आक्रमण केलं आणि जणू काही व्हेनेझुएलात आता अमेरिकेचं सरकार आहे किंवा पपेट सरकार आहे असं आपण म्हणू शकतो. सो त्या अनुषंगाने असणाऱ्या ह्या गोष्टी लक्षात ठेवाल. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊ. आता ही एक न्यूज कटिंग आहे. बऱ्यापैकी लोकांनी याबाबत ऐकलं असेल, वाचलं असेल, तरी आपण गोष्टी समजून घेऊ. बघा, इथं कराराचे मोठे महत्वाचे मुद्दे काय तर 50% जे टॅरिफ होता भारतीय वस्तूंवर तो आता कमी होऊन 18% पर्यंत येईल. बरं, रशियन तेलाला फाटा म्हणजे काय तर रशियाकडनं भारत तेल आयात करणं कमी करेल असं भारतानं कमिट केलं अमेरिकेला आणि आता आपण तेल आयात करणार आहोत फ्रॉम व्हेनेझुएला आणि तुमचं काय तर अमेरिका. म्हणजे ठीक, पुढे आपण जाऊ. बाय अमेरिकन वर भर. तुम्हाला आता सांगितलं बाय अमेरिकन पॉलिसी. $500 बिलियन पेक्षा जास्त रुपयांच्या विविध घटक, मग ऊर्जा क्षेत्रासंबंधी, कोळसा, तंत्रज्ञान, कृषी वगैरे बाबत आपण त्या गोष्टी किंवा सेवा यांचा आयात करणार आहे आणि झिरो टॅरिफचं उद्दिष्ट आहे पुढच्या काही काळामध्ये दोनही देश एकमेकांवर 0% टॅरिफ लावतील अशा प्रकारच्या बाबी इथं डिस्कशन मध्ये झालेल्या तुम्हाला पाहायला मिळतात. बरं, तुम्हाला हे माहिती पाहिजे की अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा जागतिक व्यापारीदार आहे किंवा माफ करा, जागतिक व्यापारी मित्र आहे. जवळपास भारत आणि अमेरिका यांच्यामधला व्यापार हा $130 बिलियन, मग तो मागच्या वर्षी $132 बिलियन पर्यंत पोहोचलेला होता. बरं, पुढची महत्वाची गोष्ट हे माहित पाहिजे की भारत जास्त निर्यात करतो अमेरिकेला आणि कमी आयात करतो. सो भारत जेव्हाही व्यापार करतो अमेरिकेशी तेव्हा आपण ट्रेड सरप्लस मध्ये असतो, म्हणजे आपण जास्त निर्यात करतो आणि कमी आयात करतो म्हणून. बरं, तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की आपल्या भारतात जो एफडीआय येतो तर तो अमेरिकेमधनं एफडीआय येतो $70.65 बिलियन आणि म्हणजे भारतात ज्या देशांकडनं एफडीआय येत असेल तर त्यापैकी अमेरिका हा सर्वात मोठा असा तिसरा देश आहे की ज्याच्याकडनं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये येते आणि त्याबाबतचे फॅक्ट्स तुम्हाला इथे पाहायला भेटतात, तुम्ही बघू शकता. बरं, मागच्याच काही काळामध्ये भारतानं अमेरिकेशी एक करार केला होता. त्या कराराचं नाव होतं कॉम्पॅक्ट आणि या कॉम्पॅक्ट कराराचा हेतू हा आहे की 2030 पर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यामधील वार्षिक व्यापार हा $500 बिलियन पर्यंत न्यायचा आहे, ज्याला आपण 500 अब्ज डॉलर्स असेही म्हणू शकतो. आणि जर आपल्याला या कॉम्पॅक्ट कराराला यशस्वी करायचं असेल तर भारत आणि अमेरिका यांच्यामधल्या ज्या व्यापार अडचणी होत्या त्या दूर करणं अत्यंत गरजेच्या होत्या
आणि त्यासाठी हा करार झाला असंही अभ्यासक मानतात. बरं, भारत काय आयात करतो अमेरिकेकडनं? तर लक्षात घ्या, आपण कच्चं तेल आयात करतो, पेट्रोल, कोळसा, नंतर पॉलिश्ड हिरे, विद्युत सामग्री, विमान आणि विमानासंबंधी सुटे भाग आणि सोनं. सो या गोष्टी आपण आयात करतो अमेरिकेकडून. बरं, आपण काय निर्यात करतो अमेरिकेला बघून घ्या इथं. तर औषधे व जैविक उत्पादने, दूरसंचार उपकरणे, मौल्यवान दगड, पेट्रोलियम उत्पादनं, दागिनं, वाहन व ऑटो पार्ट्स, रेडीमेड कापड वगैरे ह्या सर्व गोष्टी भारत अमेरिकेला पाठवते. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. सो आपण काय इम्पोर्ट करतो आणि काय एक्सपोर्ट करतो, हालाकी एक्झाम मध्ये कधी येत नाही, बट वी शुड नो अबाउट इट बाबा, की काय काय करतो आपण म्हणून. आता पुढे बघा, सध्या तरी अमेरिकेनं विविध ब्रिक्स देशांवर किती टक्के टॅरिफ लावलेला आहे किंवा कर लावलाय? रशियावर कर, म्हणजे अमेरिकेनं रशियावर कर लावलाय 50%, ब्राझीलवर 50%, चीनवर 34%, दक्षिण आफ्रिकेवर 30% आणि भारतावर सध्या कमी केलाय म्हणून तो 18% टॅरिफ लावलेला आहे असं आपण म्हणू शकतो. मग जगातील इतरही देशांवर अमेरिकेनं कर टॅरिफ लावलेले आहे, जसं मलेशियावर 22%, फिलिपिन्सवर 21%, बांगलादेश 20 समथिंग काहीतरी. बट तुम्हाला हे माहिती पाहिजे की एक अमेरिकेचा कायदा होता आणि त्या कायद्यानुसार अमेरिकेनं जनरलाइज सिस्टीम ऑफ प्रिफरन्स अशी एक लिस्ट तयार केली होती जगातील विकसनशील देशांची, ज्या देशांमधून जर अमेरिकेत वस्तू एक्सपोर्ट होत असतील तर अमेरिका त्या वस्तूंवर कमीत कमी टॅरिफ लावल. 2019 पर्यंत भारत त्या जीएसपी लिस्ट मध्ये शेड्यूल्ड होता, किंबहुना भारत त्या यादीमध्ये होता. 2019 मध्ये ट्रम्प तिथं सत्तेमध्ये होतेच यापूर्वी, आणि ट्रम्प यांनी भारताला त्या यादीतून बाहेर काढून टाकलं. म्हणजेच काय, तर पूर्वी ज्या भारतातनं वस्तू अमेरिकेत पाठवल्या जायच्या त्या वस्तूंवर आधी कमीत कमी टॅरिफ किंवा कर लागायचा. आता आपण असं पाहतो आहे 2019 पासून आतापर्यंत तर भारतीय वस्तूंवर कर लावण्याचं प्रमाण वाढलं. या तुलनेत व्हिएतनाम आणि बांगलादेश सारखे जे देश आहेत, या दोन देशांवर भारतापेक्षा 5% कमी टॅरिफ लागतं. सो फॉर एक्झाम्पल, एक शर्ट जर अमेरिकेत पाठवलं, जर भारतावर टॅरिफ असेल 18%, आपण गृहीत धरून चालूयात, तर हे जिथं शर्ट 100 रुपयाचं असेल ते 118 रुपयाचं होईल. मात्र सेम क्वालिटीचं शर्ट जर बांगलादेश आणि व्हिएतनाम मधून जर अमेरिकेला गेलं, त्यांच्यावर 5% कमी टॅरिफ आहे आपल्यापेक्षा. म्हणजे आपलं शर्ट तिथं 118 ला विकले जाते, त्यांचं शर्ट तिथे फक्त 113 रुपयालाच विकले जाते. हे गृहीत धरून चालायचं की ऑफकोर्स आहे की मार्केटमध्ये एंट्री ही कोणाला सहज मिळू शकते किंवा कोणत्या देशाच्या वस्तू ह्या जास्त विकल्या जातील, तर इट्स व्हेरी नॅचरल त्या होईल बांगलादेश आणि व्हिएतनाम. सो ती जी एक लेवल प्लेइंग फील्ड होती भारताला, जी 2019 पूर्वी होती, कारण आपण जीएसपी लिस्टचा भाग होतो म्हणून, ती लेवल प्लेइंग फील्ड कमी झाली आहे मागच्या 5-6 वर्षापासून. मात्र काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की भारतावरील 50%वरनं 18% टॅरिफ हा कमी केला, त्यामुळे भारताला आता अमेरिकन मार्केटमध्ये मोठा ऍक्सेस मिळेल, भारतीय वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होईल, ज्याचा फायदा हे भारतीय उद्योजकांना, व्यापाऱ्यांना होऊ शकतो. सो त्या संबंधी ह्या गोष्टी आहेत, तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे आता नेमकं काय काय बदल होईल, जर तुम्हाला सांगितलं की भारत आपल्या वस्तू अगदी कमी किमतीमध्ये सहज विकू शकतो. नंतर स्थैर्य इंडियन मार्केटला, खास करून इंडियन एक्सपोर्ट जे होतं, जे जिथं आता अनस्टेबल झालं होतं मागच्या काही काळापासून, ते जरा आता स्थिर व्हायला मदत होईल. आणि अमेरिकन ग्राहकांचा भारतीय वस्तूंवरचा विश्वास वाढेल, कारण तुलनेने त्या स्वस्त होतील म्हणून. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊ. आता ह्या झाल्या पॉझिटिव्ह बाजू, इट्स ओके, हे प्रत्येकालाच माहित आहे. या कराराचा सर्वात मोठा निगेटिव्ह फटका असा बसणार आहे, काही अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की ज्या शेती क्षेत्राबाबत आजपर्यंत भारतानं अमेरिकन वस्तूंना भारतीय मार्केटमध्ये प्रवेश नाकारला होता, या करारानंतर इंडियन ऍग्रिकल्चर सेक्टरवर मोठा परिणाम होईल. कारण अमेरिकन ऍग्री रिलेटेड विविध वस्तूंना इंडियन मार्केट ओपन केल्या जाईल, त्याच्यामुळं भारतीय शेतकऱ्यांना याचा जबरदस्त फटका बसणार आहे. सो ही एक पहिली मत अभ्यासकांचं आहे. त्याला दुसरं मत, तुम्ही जर ट्विट वाचलं असेल ट्रम्प यांचं, जर तिथेच तुम्ही पाहिलं असेल, तर ट्रम्प काय म्हणाला की
भारतानं अमेरिकेला ही खात्री दिली आहे की भारत रशियाकडनं जे तेल आयात करतं ते कमी करून टाकेल किंवा बंद करेल, आणि कुणाकडनं तेल जास्त आयात करेल तर अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडनं. विचार करा, रशिया हा आपला स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे आणि स्वातंत्र्यापूर्वीपासून रशियाची आपल्याला मदत आहे आणि मागच्याही काही काळात तर प्रचंड झालेली आहे, यात काही दुमत नाही. जर भारतानं, आता हे आपल्याला माहिती नाही बरं का, आपण पेपरमध्ये गोष्टी आलेल्या तशाच आहेत म्हणून आपण सांगतोय, जर भारतानं अमेरिकेच्या दबावापोटी रशियासोबत असलेला आपला जो व्यवहार आहे, मग आपण संरक्षण क्षेत्रामधला व्यापार मोठा आहे ऍज वेल एज तुमचं क्रूड ऑइल, भारतानं जर रशियाकडनं इम्पोर्ट करत असलेलं क्रूड ऑइल कमी केलं तर भारत आणि रशियाच्या मैत्रीमध्ये एक अंतर पडण्याची शक्यता आहे आणि कदाचित भारत जगातील एक महत्वाचा किंवा विश्वासू देश सुद्धा गमावू शकतो, अशा प्रकारची भीती काही अभ्यासकांनी वर्तवलेली. तुम्हाला माहिती पाहिजे की जगात फक्त 3च चांगले मित्र आहेत भारताचे. पहिलं म्हणजे रशिया, दुसरं जापान आणि तिसरं आहे इस्रायल. रशिया तर हा आपला टाइम टेस्टेड पार्टनर आहे, म्हणजे कोणत्याही संकटामध्ये रशिया हा आपल्या पाठीशी राहिलेला आहे. अशा वेळेस भारत कशा प्रकारे ह्या गोष्टी मॅनेज करतो, म्हणजे बरोबर की आपली स्वतःची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी व्यवस्थित ठेवत प्रत्येक देशाशी बॅलन्स्ड पद्धतीनं कशा प्रकारे आपले संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करतो, ह्या जरा गोष्टी आता बघण्यासारख्या असतील. आता अल्टिमेटली मग शेवटी काय, तर या करारानं भारताचा फायदा झालाय का? डेफिनेटली फायदा होणारच आहे, यात काही दुमत नाही. या करारामुळं भारतीय निर्यात वाढणार आहे का? डेफिनेटली वाढू शकते. बट ह्या सर्व गोष्टी करता करता भारतानं स्वतःची जी स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे, त्याला आपण धोरणात्मक स्वायत्तता असं म्हणूयात, तर धोरणात्मक स्वायत्तता जिवंत ठेवत रशियासोबतचे संबंध आपले कमकुवत होणार नाही किंवा कमजोर होणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे. ऍज वेल एज भारतानं अमेरिकेसोबत आणि इतरही जागतिक महत्वाच्या सत्ताधीश असलेल्या देशांसोबत आपले व्यापारी संबंध, आपले राजकीय संबंध मजबूत करून भारताचं जे अमेरिकेवरचं अवलंबित्व आहे ते कमी केलं पाहिजे. सोबतच भारतानं आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया या दोनही गोष्टींवर भर दिल्यास कदाचित आज जे अमेरिका काय की आपला हात मुरगळत नाही म्हणा किंवा आपल्याला ट्विस्ट करते, त्रास देतो एक प्रकारे, तर तो कदाचित कमी होऊ शकतो. ठीक आहे. सो हे होतं भारत आणि अमेरिकेच्या त्या रिसेंटली झालेल्या कराराचं विवेचन. हालाकी यानंतर भरपूर गोष्टी येत राहतील डेफिनेटली. आता ते महिनाभर तो इश्यू चालणारच आहे. बरं, नेमकं या करारामध्ये स्पेसिफाय केलेले मुद्दे अजूनही पूर्णतः बाहेर आलेले नसल्या कारणानं त्याबाबत इफ्स अँड बट भरपूर आहेत. आपल्याला त्याच्याविषयी जायचं नाही, कारण आपण की पॉलिटिकल एंटिटी नाही आहे. आपल्याला काय कामाचं आहे की करार कधी झाला, नेमकं कराराचे मुद्दे काय, तर 2-4 तुम्हाला मुद्दे हे इथं वरतीच नमूद केलेले तुम्हाला दिसतात. म्हणजे नेक्स्ट तुम्हाला पुढचा महत्वाचा मुद्दा की नेमकं या कराराच्या पॉझिटिव्ह बाजू कोणकोणत्या आहेत भारतासाठी, या कराराच्या नकारात्मक बाजू कोणकोणत्या आहेत आणि व्हॉट शुड बी द बेस्ट वे फॉरवर्ड, म्हणजे याला आपण कन्फ्युजन वगैरे असं म्हणतो. सो दॅट्स वाय आपण त्या गोष्टींची चर्चा इथे करण्याचा प्रयत्न केला. अपेक्षा आहे तुम्हाला सेशन आवडलं असेल. भेटूयात नवीन विषयासोबत, नवीन मुद्द्यासोबत पुढच्या हप्त्यात. थँक्यू सो मच.